अशी एक बिल्डिंग, अशी एक इमारत जी हॉन्टेड आहे आणि प्लस हॉन्टेड असून सुद्धा तिकडे लोकवस्ती एकदम दाट आहे. तिकडे लोक मिळून मिसळून राहतात, सगळे सण साजरे होतात. पण रात्रीच्या वेळेस ती बिल्डिंग हॉन्टेड होते. आणि इतकेच नव्हे तर त्या बिल्डिंगमध्ये महिन्यातून 2 महिन्यातून 1-2 वेळा मर्डर होतच असतात. म्हणजे तिकडच्या राहणाऱ्या लोकांमध्ये मर्डर किंवा भूत दिसणे हे खूप कॉमन झालं होतं. तर आज आपण अशाच एका बिल्डिंगबद्दल बोलणार आहोत जिथे माझं स्वतःचं बालपण गेलं आहे. सो जे काही मी एक्सपिरियन्स सांगणार आहे, जे काही तुम्हाला स्टोरीज सांगणार आहेत, ते माझे पर्सनल एक्सपिरियन्स आणि माझ्या मित्रमंडळींचे कलेक्टिव्ह असे एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगणार आहे. पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. ह्या चॅनलवर मी अधोरेखित नावाची एक पॉडकास्ट सिरीज चालू केलेली आहे. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल मराठी पॉडकास्ट बघण्यामध्ये तर तुम्ही नक्कीच चेकआउट करू शकता. आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा. आणि मी असेच एव्हरी वीक असं एक हॉरर एपिसोड आणत जाईन. जर तुम्हाला आवडत असेल हॉरर एपिसोड तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा. सो ही जी इमारत, ही जी बिल्डिंग ह्याबद्दल मी बोलणार आहे, ते बिल्डिंग गोवंडी ह्या ठिकाणी होती. गोवंडी हे एक मुंबईतील एक चांगलं असं फेमस असं ठिकाण आहे. गोवंडीमध्ये नक्की ती बिल्डिंग कुठे होती आणि त्या बिल्डिंगचं नाव काय होतं हे मी एक्सपोज नाही करणार आहे. कारण की ऑब्व्हियसली लोकांची प्रायव्हसी असते. कारण की खूप लोकांच्या स्टोरीज पर्सनल स्टोरीज आहेत आणि काहीच असे कुकटअप स्टोरीज नाही आहेत. त्याच्यामुळे लोकांची प्रायव्हसी मी लक्षात ठेवता या बिल्डिंगचं लोकेशन किंवा नाव काहीच रिव्हील करणार नाही आहे. फक्त मी एवढं सांगू शकतो की ही बिल्डिंग गोवंडीमध्ये होती, ती आता डिमॉलिश झालेली आहे आणि तिकडे त्या बिल्डिंगचं आता काहीच वास्तव्य असं काहीच नाही आहे. सो मी बिल्डिंगचं तुम्हाला एक स्ट्रक्चर सांगतो की बिल्डिंग कशी होती. 4 माळ्याची बिल्डिंग, एकदम अशी लांबलचक आणि प्रत्येक फ्लोअरवर असे 48 रूम्स होते. म्हणजे विचार करा किती अशी लांबलचक बिल्डिंग असेल. फक्त 4 माळ्याची बिल्डिंग आणि प्रत्येक माळ्यावर 48 ते 50 रूम. आणि त्या बिल्डिंगमध्ये असे 4 असे जिने होते. म्हणजे 4 असे सेक्शन होते, 1st, 2nd, 3rd आणि 4th. म्हणजे 4 असे एंट्रन्स होते. बिल्डिंगचं स्ट्रक्चर सांगणं थोडं इम्पॉर्टंट होतं कारण की ह्या ज्या स्टोरीज सांगणार आहे ह्या सगळ्या स्टोरीज एकाच सेक्शनमध्ये नाही घडल्यात, अशा 4 सेक्शनमध्ये घडल्यात किंवा असं 4 सेक्शनचं असं इन्व्हॉल्वमेंट आहे स्टोरीजमध्ये. त्याच्यामुळे मी थोडं बिल्डिंगचं स्ट्रक्चर थोडं सांगितलं. सो आपण येऊया पहिल्या स्टोरीकडे. मी आधी ग्राउंड फ्लोअरवर राहायचो, म्हणजे 2004 पर्यंत. आणि 2004ला जो पूर आला होता त्याच्यामुळे जो तळमजला होता तो हळूहळू रिकामी होत गेला होता. कारण की जे पुरामध्ये आहे ना खूप पाणी साचलं होतं आणि त्यामुळे लोकांचं आहे ना नुकसान झालं होतं. जे तळमजला राहत होते त्या लोकांचं एकदम भारी नुकसान झालं होतं. त्याच्यामुळे तळमजला हळूहळू रिकामी होत होता. सगळी लोकं शिफ्ट होत होती आणि त्यातमध्ये आम्ही सुद्धा होतो. पण आम्ही बाहेर कुठे शिफ्ट नाही आलो, आम्ही त्याच बिल्डिंगमध्ये 3ऱ्या माळ्यावर आम्ही शिफ्ट झालो होतो. त्यामुळे तळमजला हा पूर्ण रिकामी असायचा आणि रिकामी असायचा त्यामुळे ह्याचा ॲडव्हान्टेज खूप लोक घ्यायचे. तिकडे इल्लिगल धंदे व्हायचे किंवा ड्रग स्मगलिंग वगैरे व्हायची आणि तळमजला एकदम असं भयानक झाला होता. सो मी 3ऱ्या माळ्यावर राहायला गेलो. ठीक आहे. 3ऱ्या माळ्यावर एक आंटी राहायची. आता त्यांचं नाव रिव्हील नाही करणार मी. तर त्या आंटी नवीन राहायला आल्या होत्या आणि त्या खूप यंग होत्या. म्हणजे त्यांचं नुकतंच लग्न झालं होतं आणि त्यांना एक छोटा मुलगा पण होता. सो त्या नवीन राहायला आल्या होत्या आणि त्यांचा नवरा नाईट ड्युटीला होता. म्हणजे तो रात्रीचा तो जॉबवर जायचा आणि रात्री त्या आणि त्यांचा मुलगा ते दोघे एकटेच असायचे. आणि ही गोष्ट आहे 2005-2006 वेळेची. तर त्या एकट्याच तिथे राहायच्या. आणि जेव्हा ते शिफ्ट झाल्या ना त्याच्या 1-2 दिवसानंतर ना त्यांना असं वाटायचं की कोणतरी आहे ना त्यांच्या बाजूला येऊन झोपतंय. म्हणजे कोणतरी अशी बाई येऊन झोपते. म्हणजे आपण कसं जर आपल्या बाजूला कोण येऊन झोपलं तर आपल्याला त्याची ऊब लागते, तसं त्यांना असं फील व्हायचं की कोणतरी बाजूला येऊन झोपतंय. पण त्या घरात ते दोघंच राहायचे, त्या आणि त्यांचा मुलगा. स्टार्टिंगला त्यांना असं वाटलं की त्यांना भास होतं की कोणतरी असेल. म्हणजे बोलतात ना की थोडं असं आपल्याला भीती, जेव्हा आपल्या मनात भीती असते तेव्हा आपल्याला थोडे भास होतात. तसं त्यांना वाटलेलं स्टार्टिंगला. पण ते असं कंटिन्यूस रोज रात्री त्यांना फील व्हायचं. असं वाटायचं की कोणतरी येऊन त्यांच्या बाजूला येऊन झोपतं आहे. तर त्यांनी एके दिवशी असंच त्यांनी असं हिंमत केली बघायची की कोण आहे. त्यांनी असं पाठवून बघितलं. असं पाठवून बघितलं ना ते एक बाई अशी झोपली होती. विचार करा, म्हणजे तुम्ही जस्ट एका घरात राहायला गेलाय, तिकडे तुमचा एक छोटा मुलगा आणि तुमचा हस्बंड रात्री जॉबला गेला आणि त्या घरात लिटरली कोणीच नाही आहे. आणि अशा सिच्युएशनमध्ये एक कोणतरी वेगळीच बाई येऊन झोपते आहे. तिचं नाव नाही, गाव नाही, काहीच नाही. अचानकपणे येऊन आणि पूर्ण दरवाजे बंद असायचे. ती बाई कुठून यायची हे लिटरली कोणालाच काहीच माहीत नाही. आणि तिची अशी पाठ होती, म्हणजे ती त्या साईडला अशी टोन करून होती आणि तिची पाठ अशी दिसत होती, म्हणजे अशी बाजूला झोपली ती बाई. तर त्यांना एवढी भीती वाटली ना, त्यांनी लिटरली कोणाला काहीच सांगितलं नाही. ते गपचूप असे झोपून गेले. आरडाओरडा काहीच केलं नाही. सकाळी येऊन त्यांनी त्यांच्या नवऱ्याला सांगितलं की असं गोष्ट होते. त्यांच्या नवऱ्याने म्हणजे तिच्या नवऱ्याने इग्नोर केलं की नाही असं तुला भास होतो असेल वगैरे. खरं तर तो भास होत नव्हता. त्यांना तो एक्सपिरियन्स 1-2 महिने रेग्युलर होत होता. त्यांना रेग्युलर ती बाई दिसायची, त्यांच्या बाजूला झोपायची ती
आणि त्या साईडला असं फेस करून म्हणजे झोपायची. नंतर त्यांनी थोडीशी रिसर्च केली तर त्यांना कळलं त्यांचे आधीचे जे ओनर होते, म्हणजे त्या रूममध्ये जे शिफ्ट झाले त्याच्या आधीचे ओनर होते ना, तिकडे बाई राहायची. त्या बाईची डेथ झाली होती. कदाचित तीच ती बाई असेल. मग त्यांनी एक दिवशी पूजा घातली घराची, पूर्ण घर शांती केली. त्याच्यानंतर ती बाई यायची बंद झाली. आणि तिच्यासोबत एक इन्सिडेंट झाला होता. तर तिचं जसं मी सांगितलं तुम्हाला की आम्ही 3rd फ्लोअरला राहायचो आणि ते आंटी तीसुद्धा 3rd फ्लोअरला राहायची. तर ती विंडो होती ना, विंडोच्या बाहेरचं पिंपळाचं झाड होतं. ते पिंपळाचं झाड खाली आहे ना, थोडंसं बसायला जागा होती अशी. तर तेव्हा विंडो ओपन होती आणि तेव्हा 8-9 वाजले असतील संध्याकाळचे. तेव्हा ते काकी असेच गेले असं विंडोचं असं बघायला की कोण आहे. म्हणजे असं नॉर्मली आपण जातो ना हवा खायला वगैरे, किंवा असं नॉर्मली आपली नजर जाते विंडोकडे, तसं त्या विंडोची इथे असं बघायला गेला. तर खाली एक माणूस बसला होता आणि तो माणूस त्यांच्याच खिडकीकडे असं बघत होता आणि नुसतं बघत नव्हता. त्यांच्याकडे बघून त्यांनी अशी खून केली, म्हणजे आय कट युअर नेक अशी. त्या घाबरल्या त्याला बघून. मग त्यांनी लगेच असं विंडो बंद केली आणि थोडासा धीर घेतला, थोडासा श्वास घेतला. नंतर 5-10 मिनिटांनी ना त्यांच्या दरवाजावर अशी बेल वाजली. तर स्टार्टिंगला त्यांनी इग्नोर केलं, बोललं जाऊ दे, म्हणजे त्या घाबरलेल्या होत्या ऑब्व्हियसली. मग त्यांनी इग्नोर केलं. मग सतत 5-10 मिनिटं ती बेल अशी वाजत राहिली. दरवाजा असं नॉक करतं. मग तिने हिंमत करून गेली आणि तो जो पीक होल असतो ना दरवाजाचा, त्याच्या थ्रू बघितलं असं. तर दरवाजाच्या बाहेर आहे ना बाजूला राहणाऱ्या काकी होत्या. पण त्यांनी एक नोटीस केली, त्या काकींचा एक तीळ होता चेहऱ्यावर, तर तीळ दुसऱ्या जागेवर होता कुठेतरी. तर त्यांनी नोटीस केलं की अरे, म्हणजे काकी ह्या तर त्याच काकी आहेत, पण त्यांचं तीळ थोडं असं वेगळं वाटतंय. मग त्यांनी घाबरून दरवाजा ओपनच नाही केला. त्यांनी काय आवाज नाही दिला, काय नाही. त्या गपचूप त्यांच्या मुलाला घेऊन झोपून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी विचारलं त्या काकींना की तुम्ही रात्री माझ्या घरी आला होतात का, म्हणजे काही काम वगैरे होतं का. तर त्या काकी बोलल्या की नाही, मी तर काल पुणे दिवस लग्नाला होते आणि एकदम रात्री 1-2 वाजता घरी आले मी. तिला एकदम असं शॉक बसला. मला काही असं कसं होऊ शकतं, कारण की मी बघितलं 8-8:30 वाजता दरवाजावर अशी नॉकिंग होत होती आणि पीक होलवून बघितलं तर तुम्ही होत्या. तर तुम्ही म्हणता की लग्नाला गेला होता. तो बोलले की नाही, मी तर पुणे दिवस लग्नाला होते, माझ्या घरी कोणच नव्हतं. ते ऐकून परत त्यांना शॉक बसला. विचार करा, म्हणजे तुम्ही नुकताच त्या घरात राहायला जाता आणि तुमच्यासोबत असे काही ना काही इन्सिडेंट्स होत राहत आहेत. मग तुम्हाला ऑब्व्हियसली भीती वाटणारच. तर अजून एक त्या 3ऱ्या माळ्याचा अजून एक तुम्हाला घटना सांगतो. ती माझ्या मित्रासोबत झालेली आहे. त्या मित्राचं नाव मी घेणार नाही, म्हणजे लेट्स कन्सिडर करू आपण त्याचं नाव अक्षय. ठीक आहे. अक्षय तेव्हा स्कूलमध्ये होता, शाळेत जाणारा मुलगा होता तेव्हा. आणि तेव्हा नुकतेच त्याचे वडील वारले होते एका अपघातामध्ये. तर तो असं रात्री झोपला होता आणि त्याला अशी जाग आली, म्हणजे रात्रीच्या 2-3च्या सुमारास त्याला जाग आली. त्यांनी जसं असे डोळे उघडले, त्याने असं पाठी बघितलं विंडोच्या इथे. तर तिकडे ना त्यांची इथे असं टेबल होता, विंडोच्या इथे असं टेबल ठेवला होता आणि त्या टेबलच्या पुढे ती लोक झोपायचे, म्हणजे खाली हंतरुण टाकून. तर असं बघितलं ना तर टेबलावर आहे ना त्याचे जे मेलेले नातेवाईक होते ते सगळे त्या खुर्चीवर असे बसले होते आणि सगळ्यांनी असे सफेद कपडे घातले होते आणि सगळे असे मायमिंगमध्ये असे बोलत होते. म्हणजे आपण हातवर असे बोलतो ना, नॉर्मली ज्यांना बोलता येत नाही त्यांच्याशी आपण मायमिंग थ्रू बोलतो ना, तसे ते एकमेकांशी बोलत होते. विचार करा, म्हणजे तुमच्या घरात नुकतीच अशी डेथ झाली आहे आणि तुम्हाला असं एक्सपिरियन्स, म्हणजे तुम्हाला असं दृश्य दिसतंय की तुझ्या घरी रात्रीचे 1-2 वाजता असे टेबलवर सगळे असे तुझे मेलेले नातेवाईक अशी बसले आहेत आणि ते एकमेकांशी बोलतात असे. मग त्याने तो दृश्य बघितलं आणि त्याने चादर घेऊन असं झोपून गेला तो. आणि त्याने असं एक सांगितलं की जेव्हा तो झोपला ना तेव्हा त्याचे डोळे बंद होते, तरी पण त्याला ते दृश्य दिसतच होतं. म्हणजे त्याला ते झोपेत सुद्धा ते दृश्य दिसतंय की त्याचे रिलेटिव्स त्या टेबलावर बसले आहेत सगळे आणि ते सगळे त्या लोकांना बघतायत आणि एकमेकांशी अशी बोलतायत. ते दृश्य त्याला कंटिन्यू दिसतच होतं. ते नंतर त्याला कशी झोप लागली आणि तो झोपून गेला. आणि त्याच्यासोबतच अजून एक घटना झाली होती. ती म्हणजे रात्रीच आहे ना त्यावेळेस 3ऱ्या माळ्यावर आहे ना 2-3च्या सुमारास आहे ना असं पैंजणचा आवाज यायचा की कोणतरी असं पैंजण करून असं चालतंय गॅलरीमध्ये. म्हणजे घराच्या बाहेरचा थोडा स्पेस असतो ना, त्या गॅलरीमध्ये कोणतरी अशी चालतंय असं त्यांना आवाज यायचा. आणि तो फक्त त्यालाच नाही, सगळे जे आजूबाजूचे घर होते ना सगळ्यांना असा आवाज यायचा तो. आणि तो कसं म्हणजे असं चालतंय असा आवाज यायचा तो. तर सगळ्यांनी ना डिस्कस केलं सकाळी की असं आवाज येतो का तुम्हाला रात्रीचा. तर सगळ्यांनी काय केलं की सगळ्यांनी ठरवलं की एक प्लॅन बनवला की जेव्हा आवाज येईल ना तर सगळ्यांना एकसाथ बाहेर यायचं. म्हणजे बोलतात ना की सगळे आपण असं एकत्र असलो तर आपल्याला भीती थोडी अशी कमी वाटते. भीती वाटते पण थोडी अशी कमी वाटते.
तर त्यांनी असं ठरवलं की आपण जाऊन बघूया. तसा रात्र झाली, सगळे झोपले आरामात आणि 2-3 वाजता तो आवाज यायला चालू झाला पैंजणचा. अशी बाईशी चालते. मग सगळ्यांनी ना प्लॅन केला, सगळे अशी एकसाथच बाहेर आले आणि बघतो तर काय कोणच नव्हतं तिकडे. त्या गॅलरीमध्ये लिटरली कोणच नव्हतं आणि तरीसुद्धा तो आवाज येतोय पैंजणचा. असं वाटतं की कोणतरी अशी बाईशी चालते आणि अशी जाते, परत येते जाते, पण लिटरली माळ्यावर कोणीच नव्हतं. कोणीच म्हणजे कोणीच नाही. आणि सगळी माणसं बाहेर आहेत, म्हणजे जे यंग मुलं होती ना कॉलेजला जाणे वगैरे, ते सगळी अशी बाहेर आहेत आणि बघते सगळीकडे असं कोणच नाही. आवाज तो येतोच आहे तरी पण. किती भयानक सीन असेल. मग आणि त्या दिवशीपासून त्यांनी बाहेर येणं बंद केलं पूर्ण. म्हणजे रात्रीच्या वेळेस भलेही कितीही आवाज येऊ दे, त्यांनी बाहेर जाऊन चेक करणं एकदम पूर्णपणे बंद केलं. आणि अजून एक तिसऱ्या माळची स्टोरी आहे. ॲक्च्युली तिसऱ्या माळची भरपूर स्टोरी आहेत आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की 2nd फ्लोअर आणि 3rd फ्लोअर खूप हॉन्टेड होते. खूप म्हणजे खूपच हॉन्टेड होते. आणि त्याच्यापेक्षा जास्त हॉन्टेड 4th फ्लोअर होता. पण 4थ्या माळच्या स्टोरीज सांगणारे मला ॲक्च्युली कोणी मिळाले नाही, कारण की ह्या जेव्हा ज्या स्टोरीज होत होत्या तेव्हा मी खूप लहान होतो आणि मला एवढं काही आठवत नाही आहे. आणि ह्या ज्या मी स्टोरीज सांगतो सगळ्या मित्रांनी मला सांगितल्या होत्या. तर 3rd फ्लोअरची अजून एक स्टोरी आहे. 3rd फ्लोअरवर एक असं दुकान टाईप होतं, म्हणजे त्या काकी होत्या त्यांचं छोटंसं असं दुकान त्यांनी असं मांडलं होतं त्यांच्या दरवाजामध्ये. तर ते अंडी दूध वगैरे असं काय ना काय सेल करायचे. तर त्यांचा हजबंड आहे ना रिक्षा चालवायचे आणि ते रात्री 1-2 वाजता ते यायचे, म्हणजे रिक्षा चालून वगैरे. आणि ते कसं आम्ही जिथे राहायला होतो ना ग्राउंड फ्लोअरला, म्हणजे आधी तिकडे जिना होता, मिडल म्हणजे थर्ड जिना होता आणि तिकडे असं आमचं घर होतं. तर त्या जिनाच्या बाहेर असं थोडंसं पार्किंग स्पेस होते, तिकडे आपण काही गाड्या वगैरे लावू शकतो. आणि तिकडे असं थोडं झाड होतं, जे व्हाईट फ्लावर्स येतात ना रात्रीच्या वेळेस, त्याचं नाव विसरलं मी त्या झाडाचं. तर ते असं झाड होतं, तर तिकडे ते रिक्षा लावलं, म्हणजे नेहमी रिक्षा लावायची ते. एके दिवशी आले ते आणि तो जो स्पेस होता ना कंपाऊंड, जे आता मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की तिकडे झाड असायचं, की तिकडे थोडी पार्किंग स्पेस होती, तो सुद्धा पूर्ण सामसूम असायचा. तिकडे लाईट नसायची, इलेक्ट्रिसिटी नसायची, तिकडे लाईट बल्ब वगैरे काहीच नसायचं. तर तिकडे ते रोज रिक्षा लावायचे. ते एके दिवशी आले, तीच वेळ रात्रीची 2-3 वाजता रिक्षा घेऊन आले, त्या झाडाची ते पार्क केली. त्यांनी एक गोष्ट नोटीस केली की त्या झाडाच्या खाली आहे ना एक छोटी मुलगी आहे ना फुलं वेचत होती. फुलं असतात ना, म्हणजे व्हाईट कलरची, आता तुम्हाला सांगितलं ते फुलं अशी वेचते रात्रीच्या वेळेस. त्यांना प्रश्न पडला की एवढ्या रात्रीच्या वेळेस ही लहान मुलगी इथे अशी फुलं का वेचते. आणि ती थोडी असं अनयुज्युअल होती, म्हणजे तिने असे सफेद कपडे घातले होते, तिचा चेहरा असं पण असं केसाने असं हे झाकलेला होता आणि ती फुलं अशी तोडते. तर त्यांना असं थोडासा डाऊट आला की एवढ्या रात्री कोण आहे ही मुलगी. मग ते विचारायला गेले की कोण आहे, म्हणजे कुठून आलीस वगैरे. तर त्यांना असं विचारलं की कोण आहेस तू. तर तिने असं पाठवून असं बघितलं, तर तिचा चेहरा पूर्ण असं जळालेला चेहरा, पूर्ण असं घाणेरडा, बोलतात ना विचित्र चेहरा होता. तो चेहरा बघून ते असे पळाले ना, लिटरली 3 वाजता ते असे नॉक करते त्यांचा दरवाजा की उघडा लवकर उघडा. त्यांनी दरवाजा ओपन केला, आत जाऊन झोपले आणि त्यांना 3-4 दिवस ताप होता. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी लेट नाईट रिक्षा चालवणंच बंद केलं. ते गपचूप यायचे, रात्री 10 वाजता रिक्षा लावायची. आणि त्यांनी तो रिक्षा लावायचा जो स्पॉट होता, पार्किंग स्पॉट, तो सुद्धा त्यांनी चेंज केला होता. ते दुसऱ्याकडे रिक्षा लावायचे जिथे जास्त लोक बसते, जिकडे लाईट वगैरे आहे, तिकडे त्यांनी रिक्षा लावायचं त्यांनी चालू केलं होतं त्या इन्सिडन्स नंतर. आणि सेम इन्सिडन्स आहे ना, ती जी मुलगी आहे ना ती फुलं वेचणारी, खूप लोकांना दिसली होती. म्हणजे खूप लोकांचं असं म्हणणं होतं की त्यांना बिल्डिंगमधून सुद्धा दिसायची ती. म्हणजे आपण असं खाली बघतो ना बिल्डिंगच्या खाली खिडकीतून, जेव्हा ती खिडकीतून बघायची ना तेव्हासुद्धा त्यांना असं कोणतरी दिसायचं की कोणतरी आहे ना लहान मुलगी आहे ती अशी फुलं वेचते, असं त्यांना दिसायचं. आणि तुम्हाला अजून एक इन्सिडन्स सांगतो, ती थोडी स्टोरी अशी मोठी आहे. तर जे आता मी तुम्हाला जो एक्सप्लेन केला, अक्षय जो मित्र जो 3rd फ्लोअरला राहायचा, तर तो आणि प्लस अजून 2-3 असे मित्र, तर त्यांना सवय होती रात्रीच्या वेळेस त्यांना बिल्डिंगमध्ये फिरायची. त्यांना काय अशी भीती नाही वाटायची की ठीक आहे बिल्डिंग हॉन्टेड आहे तर काय करणार आपण, घरात थोडी राहायचं, म्हणजे असं त्यांचा विचार होता. तेव्हा ते यंग होते, म्हणजे कॉलेजमध्ये वगैरे होते तेव्हा. तर ते आहे ना रात्रीची अशीच फिरायची पुणे बिल्डिंगवर. ती बिल्डिंग थोडी अशी चाळ टाईप होती, म्हणजे बोलतात ना की फिरण्यासारखं भरपूर होतं बिल्डिंगमध्ये, जी खूप अशी भली मोठी बिल्डिंग होती. त्याच्यामध्ये बिल्डिंगमध्ये फिरत राहायची अशी सतत, टॅरेसवर वगैरे जायची. तसं एक दिवस आहे ना ते असे गेले होते टॅरेसवर आणि म्हणजे त्यांचं झालं फिरणं वगैरे झालं त्यांचं. मग ते असे खाली येत होते, म्हणजे बिल्डिंग अशी उतरव होते. तर नाही का मित्राचं घर आहे ना 2nd फ्लोअरला होतं. तर 2nd फ्लोअरला आहे ना ते असे उतरले खाली. आता जस्ट तुम्हाला सांगितलं ना 3rd जिना, 2nd,
4th आणि 1st असे 4 असे सेक्शन होते. तर ही लोक ना 3rd जिन्याने अशी येत होते खाली 2nd फ्लोअरला. आणि ना त्याचं घर होतं ना ते इथे होतं, म्हणजे 4th जिन्याच्या इकडे होतं 2nd फ्लोअरला. तर ते खाली अशी उतरव होते 3rd जिन्याने. आणि 2nd फ्लोअरला जेव्हा आले ना तेव्हा त्याने असं बघितलं त्याच्या घराची इथे, म्हणजे थोडंसं लांब होतं ना ते 4थ्या जिन्याचे होतं, तो थोडंसं लांब होतं ते. तर त्याने असं बघितलं नॉर्मली, तर त्याच्या घराच्या बाहेर उंबरट्यावर आहे ना कोणतरी एक बाई बसली होती आणि रात्रीची वेळ होती. आणि सगळ्यात मेन म्हणजे आहे ना, तो जो मित्र होता ना त्याच्या घरात लिटरली कोणीच बाई नव्हती. म्हणजे त्याचे आई वडील गावी राहायचे, त्याला कोणी बहीण नव्हती, त्याला कोणी बायको नव्हती, तो घरात एकटाच राहायचा. आणि तरीसुद्धा रात्रीच्या वेळेस कोणतरी बाई अशी बसली आहे त्याच्या जिन्यावर आणि ती लोक अशी लांबून अशी बघतात तिच्याकडे. तर सगळे घाबरले. आणि ते असं विचार करतं की नाही आता उठून जाईल, आता उठून जाईल. तर ती बाई अशी स्तब्ध अशी बसूनच होती, काय हालचाल करत नव्हती, काय नाही, नुसती ती अशी स्तब्ध बसून आहे. तर ती लोकांना अशी वेट करत होते की कधी जाईल, म्हणजे त्या मित्राला असं सोडायला घरी. तर इतक्यात आहे ना एकाचा भाऊ त्याला घ्यायला आला. म्हणजे ती लोक 4 जण होते. तर एकाचा भाऊ त्याला घ्यायला आला, म्हणजे खूप रात्र झाली होती म्हणून तो त्याला घ्यायला आला. तर ते 2 जण गेली. आता उरली ती 2च जण, म्हणजे तो माझा मित्र अक्षय आणि तो एक जो 2nd फ्लोअरला राहत होता, त्याच्या उंबरट्यावरती बाई बसली होती. तिथे 2च राहिले. मग आता काय करायचं. तर आता अक्षयचा काय होतं 3ऱ्या माळ्यावर. तो बोलला की मी तर जाऊ शकतो पण मी तुझ्यासाठी थांबतो, म्हणजे तुला अशी साथ द्यायला किंवा एकटा नको राहूस असं. तर ते थोडं अशी वाट बघतात. त्याने विचार केला की चला आपण थोड्याने बिल्डिंगचं असं राऊंड मारूया, म्हणजे आपण दोघंच बघू काय होत आहे. ते राऊंड मारायला गेले. नंतर त्यांनी परत येऊन चेक केलं तर ती बाई नव्हती, ती बाई गायब झाली होती, म्हणजे गेली होती उठून. मग त्यांना थोडंसं रिलॅक्स झाले. मला ठीक आहे. मग त्या अक्षयने त्याला सोडलं त्याच्या घरी की हा बाई जातो आता घरी. आता अक्षय उरला एकटाच. पूर्ण बिल्डिंग हॉन्टेड, प्लस रात्रीचे 2-3 वाजलेत आणि तो एकटाच. आणि त्याला जायचं होतं 2ऱ्या माळ्यावर 3ऱ्या माळ्यावरती. आणि तुम्हाला सांगितलं होतं की म्हणजे खूप असं बोलायला खूप सिम्पल आहे की जायचं होतं 2nd फ्लोअरनं 3ऱ्या माळ्यावरती, पण तेवढी जर्नीसुद्धा खूप डेंजर होती. म्हणजे तिकडे पावलावर असं हॉन्टेड सीन व्हायचे त्या बिल्डिंगमध्ये. तर त्याला अशी भीती वाटायला लागली की आता मी एकटा कसं जाऊ घरी. मग त्याने काय केलं, त्याने एक प्लॅन केला. त्याने काय विचारलं की मी बिल्डिंगमधनं जात नाही, याने बिल्डिंगच्या बाहेरून जातो. तर त्याचं घर आहे ना ते 3ऱ्या जिन्याच्या इथेच होतं, ठीक आहे. आणि तो त्याच्या मित्राला सोडायला गेला होता 1ल्या जिन्याकडे, ठीक आहे. तर तो त्या मित्राला सोडला त्याने 1ल्या जिन्याकडे आणि तसं उतरला. आणि तो असं बिल्डिंग बाहेर असं रस्त्यावरून चालत तो 3ऱ्या माळ्यावर असं वरती जायला असं त्याने प्लॅन केला होता. तर तो उतरला, तो रस्त्याने चालायला लागला. आणि त्या रस्त्यावर आहे ना थोडं हॅपनिंग वातावरण होतं, म्हणजे लोक होती इकडे, जुगार खेळ होती तिथे. तेव्हा आहे ना लोक रस्त्यावर झोपायचे तिकडे. तर असे लोक रस्त्यावर झोपली होती, काही लोक पत्ते खेळत होते. तसं थोडं हालचालीचं असं वातावरण होतं, म्हणून त्याला कसं वाटलं नाही. तो गेला 3ऱ्या जिन्याने चढला आणि मग तो 3ऱ्या माळ्यावर गेला. आणि तसं तो जात होता ना त्याच्या घराकडे. तर त्याला असं वाटतं की पाठून कोणतरी ना पाठलाग करते, म्हणजे आपण असं पाण्यात चालतो ना असं छप्पा कसा आवाज येतो, असं त्याला वाटलं की कोणतरी ना असं येतं आपल्या पाठी. तर त्यानं असं पाठीवर असं बघितलं तर कोण नव्हतं. पण तो आवाजसुद्धा थांबला. आणि जसं तो चालायचा ना तसं आहे ना तो आवाज, पावलांचा आवाज येत होता, हो असा छप्पा म्हणून असं पाण्यात चालल्यासारखा. त्याला खूप भीती वाटली. तो पळाला आणि डायरेक्ट घर जाऊन झोपला. आणि तेव्हा ना त्यांचे घराचे दरवाजे ना ओपन असायचे, कारण की त्यांना सवय होती की हा रात्रीचा फिरत असतो आणि तो येऊन तो झोपेल रात्री. तो असे दरवाजे ना त्यांचे ओपन असायचे. तर तो डायरेक्ट गेला घरात, शिरला, दरवाजा वगैरे लॉक केला आणि घरी जाऊन झोपून गेला. तर सकाळी जो उठला ना त्याची आई त्याला विचारत होते की तू रात्री तुझ्या पाठीकडून लागलं होतं का. तर तो बोलला की नाही कोण लागला नव्हता. त्या बोलला की खरं सांग. तो बोलला की नाही कोणीच लागलं नव्हतं, मी घरी येऊन रात्री झोपून गेलो गप्पा. तर ते बोलले की जेव्हा तू आतमध्ये आलास ना आणि झोपून गेलास ना तेव्हा ना दरवाजावर आहे ना असं काठ्या मारण्याचा आवाज येत होता. म्हणजे असं 4-5 जण मिळून आहे ना दरवाजाचे काठ्या मारतात जोरजोरात, असं जोरजोरात काठ्या मारतात. आणि त्याच्या घरातले सगळे उठले होते, फक्त तो झोपून गेला होता. म्हणजे त्याला भीती जास्त वाटली होती, तो एंटरनलिन रश आहे ना ते जास्त झालं होतं, मग तो झोपून गेला होता गाडीत. पण बाकी सगळे असे जागे होते आणि सगळ्यांना भीती वाटत होती, काही कोण आहे दरवाजे त्या साईडला. त्यांनी दरवाजा ओपन नाही केला. तर लिटरली रात्रभर आहे ना कोणतरी असे काठे मारतच होते त्यांच्या दरवाजावर. आणि तेव्हा त्यांनी सगळे जेव्हा दरवाजा ओपन करून बघितला ना तर पुढे दरवाजावर आहे ना अशी काठ्यांची अशी वहण आले होते सगळे. आणि आजूबाजूचे सगळे विचारायला लागले की काय झालं रात्रीच्या वेळेस, म्हणजे आवाज येत होता, पुन्हा असं तुमच्या दरवाजा असे वहण आहेत. त्याचा आन्सर लिटरली कोणालाच माहीत नव्हतं. माझा मित्र अक्षयलासुद्धा माहीत नव्हतं म्हणजे त्याचा आन्सर काय आहे. त्याच्यानंतर त्याने ते रात्रीचं फिरणं सगळं पूर्ण बंद केलं. त्यांचं जो पूर्ण गँग आहे त्या पूर्ण गँगने रात्रीचं पूर्ण असं बंद केलं.
फिरणं. आणि एक शेवटची स्टोरी तुम्हाला सांगतो, एकदम छोटी स्टोरी आहे ती. म्हणजे आता जस्ट मी तुम्हाला सांगितलं ना की 2nd फ्लोअरवरनं 3ऱ्या माळ्यावर, हे जो डिस्टन्स आहे ना तो बोलायला खूप सोपं आहे, पण ॲक्च्युली तो कवर करायला आहे ना एक असं शिड्या असतात ना, त्या शिड्याने सुद्धा जायला एकदम असं स्पूकी असं हॉन्टेड असायचं. फक्त रात्रीच्या वेळेस नाही, दुपारच्या वेळीसुद्धा. तर कधी कधी आहे ना लोकांना असं भास व्हायचा की जेव्हा 2nd फ्लोअरवरनं 3rd फ्लोअरला जायचे ना शिड्यांनी, तसं वाटायचं कोणतरी असं पाठवून असं खेचतं आहे, जसं मग टी-शर्ट बघून असं खेचतो ना तसं असं खेचल्यासारखं वाटायचं. आणि जेव्हा 3ऱ्या माळ्यानं खाली यायचे ना 2ऱ्या माळ्यावर असं त्या शिड्यांनी, तसं कोणाचा धक्का दिल्यासारखं वाटायचं की कोणतरी असं थोडंसं पुश केलं, असं धक्का दिला. तो एक्सपिरियन्स आहे ना खूप लोकांना आला आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी आहे ना ते शिड्या आहे ना तो जिना तो पूर्ण अवॉइड केला होता की नाही इथून आम्ही जायचंच नाही, भले आम्ही असं फिरून जाऊ, आम्ही पहिल्या 3ऱ्या 4थ्या जिन्याने जाऊ, पण आम्ही त्या जिन्याने जाणार नाही, असं खूप लोकांनी असं ठरवलं होतं. आणि हा सेम अनुभव आहे ना खूप वेळ आले लोकांना, कोणतरी असं पुश करतं आहे, कोणतरी असं पुल करतं आहे असं. आणि म्हणजे एकदम माइल्डली असं पण एक कोण असं धक्का देत आहे किंवा खेचतं, असं एकदम असं माइल्ड धक्का किंवा असं पूर्ण असं थोडंसं पुल करतं आहे. तर ह्याच अशा काहीशा अशा स्टोऱ्याज होत्या. भरपूर अशा स्टोऱ्याज आहेत, खूप मोठ्या स्टोऱ्याज आहेत, पण एका व्हिडिओमध्ये मावणार नाहीत, कारण की जर व्हिडिओ मोठा झाला तर लोक बघणार नाहीत. त्याच्यामुळे जर तुम्हाला आवडलं असेल तर मी नक्कीच ह्याचं 2nd पार्ट 3rd पार्ट आणत जाईन. इनफॅक्ट जे माझे मित्र आहेत त्यांच्यासोबत इन्सिडेंट झालेले आहेत त्यांनासुद्धा मी आणेन, ॲज अ पॉडकास्ट मी बनवेन पूर्ण. आणि खूप अशी इंटरेस्टिंग स्टोरीज अजून आहेत माझ्याकडे. जर तुम्हाला याचं पार्ट 2 हवा असेल तर नक्की मला सांगा, मी नक्की त्याचं पार्ट 2 पार्ट 3 पार्ट 4 असे आणत जाईन, कारण की असंख्य अशा स्टोऱ्याज आहेत. ते बिल्डिंगच एकदम हॉन्टेड होती. आणि ह्याच्यानंतरच्या ज्या स्टोऱ्याज आहेत ना ते खूपच इंटरेस्टिंग आहेत. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की कोणत्यातरी मूवीची स्टोरी आहे, एवढ्या अशा डेंजर स्टोरीज आहेत. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला भेटेन नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत गुड बाय.